बस. आणि आता उकडलेला बटाटा. बस पुरे का? हो ठीक आहे. आता ही बटाट्याची भाजी एवढ्या साहित्य लागून आपल्याला करायची. ही जस्ट एक परतून घ्यायची आपल्याला, कारण हे सगळं ऑलरेडी रेडी आहे. रेडी आहेच. पुढे काय करायचंय? आता आपल्याला या बॅटर मध्ये मीठ. बरं, आता मीठ ऍड करायचं. मीठ आहे आणि 1 चमचा बेसन घालायचंय. बरं, मीठ पुरे? हो. आणि थोडंसं पाणी घालायला लागेल. बस पुरे? हो. आता हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचंय. बेसन घालण्याचं कारण काय? बेसनमुळे ते कुरकुरीत होतील. अच्छा, बरं. हो, कारण मुगाच्या ह्याच्याने थोडासा चिकटपणा येतो आणि मऊसर होतात. बरोबर. बेसन घातल्यामुळे ते जरा कुरकुरीत होईल. वा. आता आपला तवा तापलेला आहे. हो. तर आपण आता त्याचा डोसा घालूयात. बरं. वा. साधारण छोटा आपल्याला जसा हवाय. बरोबर. त्याला थोडं तेल साईडने सोलायला लागणार. बरं. चिकटू नये म्हणून थोडंसं तेल सोडायचं. बरं. हा एक साईडने जरा ब्राउनिश झाला आणि वरनं थोडं हे जो कच्चा पण आहे त्याचा तो गेला की मग आपण त्याच्यावरती बटाट्याची भाजी घालणार. बरं. आता मला वाटतं खालनं तो खरपूस व्हायला लागला. थोडा खरपूस व्हायला लागलेला आहे. बरोबर. आणि माहिती नंतर घडी घालायची का? येस, याचे रोल करायचे. बरं. हे करताना जर आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे की ते चिकटू द्यायचं नाही. येस. हां, आता आपण ह्याच्यावरती आता हे बॅटर घालूया. बरं. वा वा वा. म्हणजे एरवी आपण डोसा आणि बटाट्याची भाजी खूपदा खातो, पण इथे ना कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे. आपण हा मूग डाळीचा डोसा केलेला आहे आणि त्याचा आपण एक छान रोल तयार करतोय. तर ह्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा. बरोबर. हे सगळं पॅन वरतीच करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला करताना खूप काळजी घ्यायला लागेल. वा, क्या बात आहे. एक रोल तयार झालाय फक्त आपला एवढ्या मेहनतीनंतर. पण असे याच्यात थोडी मेहनत आहे. हे खाल्ल्यानंतर तेवढंच समाधान वाटणार आहे. बरोबर. आणि जितकी मला जास्ती भूक लागते आणि जितकी तुम्हाला भूक सहन होत नाही, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आपल्याला एक काही हे स्टफ मूग डाळ पुरणार नाही. बरोबर ना? पण आपल्याला दोघांचंही पोट भरायचं म्हटल्यानंतर एक 7-8 तरी करून घ्यायला लागतील ना? नक्कीच. घेऊयात करून? हो, करूयात. बरं. आपण हे आता तयार झालेलं आहे, पण आपण सर्व करताना याचे पीसेस करून घेऊयात, म्हणजे ते खायला इझी होतील. इझी होईल आणि असं फटाफट जातील. बरोबर. आणि कट केल्यानंतर आतल्या भाजीचा त्या वरच्या आवरणाचा रंग पण वेगळा येईल. क्या बात आहे. किती कळायला लागलंय मला. पण आता मला एवढंच कळतंय की मला हे खायचंय गरम असताना. तुम्हालाही गरम खायचं असेल तर पटकन लिहून घ्या स्टफ मूग डाळ रोल साठी लागणारा साहित्य आणि कृती. स्टफ मूग डाळीचे रोल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, जिरं, लाल तिखट, हळद, मीठ, बेसन, हिरव्या सालीची मूग डाळ, दही आणि मिरची घालून वाटलेलं मिश्रण. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, कांदा, हळद, लाल तिखट आणि उकडून कुस्करलेला बटाटा घालून बटाट्याची भाजी तयार करून घ्यावी. मूग डाळीच्या मिश्रणामध्ये मीठ, बेसन आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर मूग डाळीचं एकत्रित मिश्रण गरम फ्राईंग पॅनवर डोशासारखं पसरवून डोसा तयार करून घ्यावा. तयार डोशावर बटाट्याची भाजी घालून डोसा रोल करून त्याचे काप करून घ्यावेत आणि स्टफ मूग डाळीचे रोल्स सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.